हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. तर आज आमचं 11वी-12वीची जी बॅच होती त्यांचं गेट टुगेदर आहे. जवळजवळ 7 वर्षांनंतर आम्ही भेटणार आहोत. तर व्हॉइस ओव्हर द्यायचं कारण असं की जेव्हा मी व्हिडिओत बोलत होते तेव्हा याच्यापेक्षा पण बेकार माझा घसा बसला होता, त्यामुळे नीट आवाज येत नव्हता तुमच्यापर्यंत, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते. तर बघा, मला खूप सारे सकाळपासून फोन येत आहेत की तूच लेट आली, तूच लेट होतीस म्हणून, आणि मी तिथं पोहोचले तर माझ्यापेक्षा पण अजून लेट झाले होते सगळे. आहे आमची गाडी आणि ह्या आमच्या मैत्रिणी 30 पटापैकी आलेले आहेत, 8 जणी. बघा किती पॅक होऊन आलेले आहेत. चला चला लवकर. अरे तू केस मोकळे सोडले, लिंबू सोडले नाही फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत. काहीतरी जोक मारा, मला कंटेंट सापडेल. दिस इज मी. जवळजवळ 3-4 महिन्यापासून आमचा हा गेट टुगेदरचा प्लॅन चालला होता. आता तुम्ही बोलताल की इतर म्हणते गेट टुगेदर निवडून इतक्या थोड्याच जणी दिसतोय. तर आमचा पट होता 40. आम्ही होतो कन्या कॉलेजमध्ये, म्हणजे सगळ्या मुलीच होतो. 40 पटापैकी फक्त 8 जणी आम्ही येऊ शकलेलो आहोत. एवढ्या 3-4 महिन्यापासून प्लॅनिंग करून सुद्धा ऐनवेळी काही जणांना यायला जमलं नाही आहे, कारण घरातले प्रॉब्लेम्स, आता मुलं झालेले आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या, बाकीचे काही प्रॉब्लेम्समुळे अजिबातच जमलं नाही. काही जणी तर ऐनवेळी पण कॅन्सल झाल्या. पण आता एवढ्या महिन्यापासून आम्ही ट्राय करतोय. मग आम्ही ठरवलं की आता जेवढ्यांना जमतंय ना तेवढ्यामध्ये गेट टुगेदर करूयात. मग आम्ही 8 जणी फायनली फिक्स झालो आणि 8 जणीतच गेट टुगेदर करायचं ठरवलं. मग आम्ही कॉलेजला न भेटता असंच बाहेर कुठेतरी भेटलो, जिथे की आम्हाला छान असं एन्जॉय करता येईल, मस्त टाईम स्पेंड करता येईल, गप्पा गोष्टी करता येतील, एकदम गोंधळ घालता येईल अशा ठिकाणी भेटलो. आणि आमचं खरंच हा सगळा प्लॅन वर्क झाला आणि खूप सुंदर आमचं गेट टुगेदर झालं. आम्ही खूप मनसोक्त गप्पा मारल्या, खूप एन्जॉय केलेलं आहे. ज्यांना गेट टुगेदरला नाही यायला जमलं त्यांना सुद्धा खूप मिस केलं, त्यांच्याविषयी पण गप्पा गोष्टी मारल्या. म्हणजे आणि काय चाललंय आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्याविषयी जरा बोललो. तर खरंच खूप भारी वाटलं आम्हाला. म्हणजे इतक्या वर्षांना भेटलो आणि काय चाललंय, काय स्वभावामध्ये खूप सारा बदल झालेला आहे. काय स्वभाव आहे असेच राहिलेले आहेत. म्हणजे जे शांत होते ते बडबडी झाले, जे बडबडी होते ते एकदम शांत झाले. या सगळ्यांना भेटल्यानंतर ना असं वाटत होतं की आपण अजून 11वी-12वीतच आहोत. म्हणजे एवढे वर्ष नंतर भेटलो असं मला वाटलंच नाही. की तीच मैत्री, तोच बॉन्ड, तेच सगळं, म्हणजे असं काय गॅप पडलाय किंवा आमच्या दुरावाले असं काहीच वाटलं नाही. आणि खूप भारी मज्जा आली. तुम्हाला सांगते, तुम्हाला सुद्धा पॉसिबल होत असेल तर गेट टुगेदर करा. झाला असेल तुमचं गेट टुगेदर तर तुमचा अनुभव सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. चला दुसरं काहीतरी खेळू आपण. व्हिडिओ काढू ना, एक गेम खेळू ना. आम्ही जेव्हा सगळे एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर गेम वगैरे खेळायला लागलो ना, आमच्या डोक्यातले सगळे टेन्शन्स, सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही विसरून गेलो होतो. अगदी लहान मुलांसारखं आम्ही एकत्र येऊन एवढी मज्जा धमाल केली ना, तुम्हाला सांगूच शकत नाही. स्नेहल वृषाली, चला चला चला, या चला. थोडस राहिलंय. पडली
हो 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 आडवा त्या बसलेल्या आहेत तुटलेला आहे. आणि दोरी तुटली अक्षरशः. ब्लॉग मध्येच टाकले. 12वी नंतरनं पुन्हा असं कधी भेटू शकेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. कारण 12वी नंतरनं प्रत्येकाची लग्न व्हायला सुरुवात झाली. कोण कुठं कोणाकोणाच्या सासरकडच्यांना आवडतं किंवा नाही आवडत, आम्ही भेटू शकेल का नाही काहीच वाटत नव्हतं. पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आम्हाला असं वाटतच नव्हतं की इतके वर्ष गेलेले आहेत म्हणून. असं वाटत होतं अजून 12वीतच आहोत ना, आमचं लग्न झालं आहे ना, आम्हाला मुलं बाळ आहेत, काही वाटत नव्हतं. तेच असं वाटत होतं की 12वीतच जगतोय आम्ही, 12वीतच असं आम्ही काय कुठंतरी बाहेर फिरायला आलो आहे. आणि खरंच 11वी 12वीमध्ये आम्ही खूप सारं असं जवळजवळचे ठिकाणी एक्सप्लोअर केलेले आहेत. कुठल्या मंदिरातच जा, कुठं काहीच जा. त्यामुळे इतकी धमाल आली ना, ते क्षण पुन्हा जगतोय असं वाटलं. त्याच्यापेक्षा पण जास्त एन्जॉय आम्ही आत्ता केला भेटून एकाच दिवसामध्ये. अख्खा पूर्ण दिवस पण आमच्याकडे नव्हता, फक्त हाफ डेज होता. कारण प्रत्येकाला घरी जायचं होतं, घरी जायची घाई होती, घरच्या जबाबदाऱ्या परत होत्या. त्यामुळे आम्ही जास्त वेळ पण नाही भेटलो. पण जेवढा वेळ भेटलो मनसोक्त जगलो आणि खरंच खूप धमाल मस्ती केली. आहेत स्टार फ्रूट आणि तेच आम्ही आता घेऊन चिरणार आहोत. घरी जाऊन चिरू किंवा इथं चिरू. तिकडून या ना वरनून. आमचं स्विमिंग, ब्रेक डान्सिंग सगळं झालेलं आहे. त्यानंतर ना चेंजिंग करून आम्ही आता जेवण करण्यासाठी चाललेलो आहोत. चला. आणि खूप धमाल केलेली आहे. आणि आमचं पॅकेज हे फक्त हाफ डेचंच होतं, फुल डे कोणाला पॉसिबल नव्हतं. त्यामुळे तर आम्ही आता जेवण करून डायरेक्टली घरी जाणार आहोत. कारण काही जणांची लहान बेबीज आहेत त्यामुळे. आणि आमचा पट होता 40, त्यातल्या फक्त 8 जणी आम्ही येऊ शकलेलो आहोत. तर ॲप्रिशिएट करतो आम्ही आम्हालाच. हा या ना. ह्या तर खूप खडतर प्रवास करून आलेल्या आहेत, त्यांना पॉसिबल नव्हतं. तुम्ही कसं काय केवढं काय करून मस्ती आणि मज्जा केली, खूप एन्जॉय झाला. फ्रेंड्स भेटले काही वर्षानंतर. गेट टुगेदर केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे ना. तुम्ही यायला पाहिजे. दर महिन्याला काय. चला इथं 7 वर्षातून विथ हजबंड यांचं म्हणणं आहे. आता 7 वर्षातून केलंय. आता नेक्स्ट बघू कधी. आमचा करता गेट टुगेदरची ही आहे. फायनली आम्ही चाललेलो आहोत इथून घरी. आता आम्ही भेटणार आहोत पुन्हा 7 वर्षांना. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त जण येतील याचा प्रयत्न करू. आले नाहीत त्यांनी पण या. कसं वाटलं गेट टुगेदर आपलं? खूप बाय बाय करा. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.